धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या सभागृहात जो अर्थसंकल्प मांडला आहे त्याच्या समर्थनासाठी आणि या ऐतिहासिक अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यासाठी मी उभी आहे। अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पावर माझे विचार मांडताना महाराष्ट्राचे सुपुत्र आणि विकासाचा कणा, प्रशासकीय शिस्तीचा मानदंड असलेल्या माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करते। प्रशासनावरील अजोड पकड, विकासाची दूरदृष्टी आणि दिलेला शब्द पाळणारा एक करारी लोकनेता म्हणून त्यांची ओळख आपल्या सर्वांच्या मनात कायम राहील। गेल्या वर्षी अर्थसंकल्पावरती भाषण करताना 1 मिनिटामध्येच तालिका अध्यक्षांनी बेल वाजवली असल्याने मला माझं भाषण अर्धवट सोडावं लागलं, पण त्यावेळेला सन्माननीय अजितदादांनी मला पुन्हा बोलण्याची संधी दिली आणि अर्थसंकल्पावरचं माझं भाषण पूर्ण झालं। ही आठवण माझ्या मनात एक पहिल्यांदा निवडून आलेली लोकप्रतिनिधी म्हणून आणि पहिल्यांदा अर्थसंकल्पावरती भाषण करणारी सदस्य म्हणून कायम माझ्या मनात राहील। आणि आज अजितदादांची मला प्रकर्षाने त्यामुळे आठवण होते। अजितदादांच्या स्मृतींना वंदन करून मी माझ्या अर्थसंकल्पावरील भाषणाला सुरुवात करते। अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांची जुळवाजुळव नसून पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विकसित भारत 2047 या महान ध्येयाकडे जाणारा एक भक्कम पाया आहे। अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शासनाने सन 2026-27 हे वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय। अध्यक्ष महोदय, आणखीन एक मोठं वैशिष्ट्य या अर्थसंकल्पाचं असे की आपण जो सर्वात दुर्बल समाज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे अशा आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 21,723 कोटी रुपयांचा निधी सरकारने या अल्पसंख्याकांमध्ये निधीची तरतूद केलेली आहे। त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करते आणि आभारही मानते। अनेक विकासाच्या योजना आदिवासी समाजासाठी शासनाने बनवलेल्या आहेत। कातकरी, कोलाम आणि माडिया या आदिम जमातींच्या विकासासाठी विशेष पॅकेज जाहीर करून शासनाने संवेदनशीलतेचा परिचय दिलेला आहे। विशेषतः आदिवासी युवकांना उद्योजक बनवण्यासाठी भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता म्हणजेच बिरसा ही योजना राज्याला एक नवी दिशा देईल अशी मला खात्री आहे। अध्यक्ष महोदय, राज्याची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असताना हा इतका जवळपास 44,000 म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या घटकांसाठी 44,000 कोटीहून अधिक रुपयाची तरतूद ही या सरकारची सामाजिक न्यायाप्रती असलेली कटिबद्धता सिद्ध करते। अंत्योदय हा केवळ शब्द नसून तो या अर्थसंकल्पाचा आत्मा आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय। आणि हा अंत्योदयाचा उद्देश जर आपल्याला खरोखर पूर्ण करायचा असेल अध्यक्ष महोदय, तर मी ज्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करते तो पालघर जिल्हा, जी विधानसभा पालघर जिल्ह्यात येते तो आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि यामध्ये आदिम जमातीतली कातकरी जमात ही खूप मोठ्या संख्येने राहते अध्यक्ष महोदय। आणि मला आज या भाषणाच्या निमित्ताने नमूद करायचे की जेव्हा एखादं शासन योजना बनवतं आणि प्रशासन त्याची उत्तम अंमलबजावणी करतं त्यावेळेला काय होऊ शकतं अध्यक्ष महोदय? एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूमार्फत डहाणू तालुक्यामध्ये आदिम जमातीच्या युवकांचे बचत गट करून त्यांच्या विटभट्ट्या चालू करण्याचा एक प्रकल्प सुरू केला आणि त्यातले 2 प्रकल्प, त्याचं एक प्रवीण दामू पवार हा त्या एका बचत गटाचा अध्यक्ष आहे, दुसऱ्या संचित जाधव, या 2 आदिवासी तरुणांनी त्यांची विटभट्टी उत्तम प्रती चालवून दाखवलेली अध्यक्ष महोदय। मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की आदिवासी कातकरी समाजाकडे स्वतःकडे जमीन नाही, त्यांच्याकडे घरं नाहीत, त्यांच्याकडे वनजमीन पट्टेही नाहीत, पण या तरुणांकडे कौशल्य आहेत अध्यक्ष महोदय, मेहनत करायची तयारी आहे। तर ह्यांच्या या मेहनतीचं, यांच्या कौशल्यांचं, त्यांच्याकडे जी कौशल्य आहेत, विटभट्टीवर ते काम करतात, विटा बनवण्याचं कौशल्य असेल किंवा बँजो वाजवतात ते बँजोचं कौशल्य असेल, बांबू आमच्याकडे खूप आहेत, बांबूचं प्रशिक्षण त्यांना दिलं, कुक्कुटपालन आहे, तर अशी त्यांच्यामध्ये असणारी कौशल्याचं प्रशिक्षण त्यांना देऊन जे लक्ष्यांक आहेत, आपण जे योजना देतो ते लक्ष्यांक वाढवले पाहिजेत आणि यांच्या विकासाला, कातकरी समाजाच्या विकासाला दिशा दिली पाहिजे। त्यांना स्थलांतरापासून परावृत्त केलं जाईल या अर्थसंकल्पामधनं अशी मी आशा व्यक्त करते अध्यक्ष महोदय।
अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने जाहीर केलेले नवीन उद्योग गुंतवणूक आणि सेवा धोरण 2025 हे राज्याच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. वसई विधानसभेमध्ये जवळपास 25 ते 30 हजार उद्योगधंदे आहेत. मी या आधीही सभागृहामध्ये मागणी केली होती. मी आता जास्त सविस्तर जात नाही, पण पुन्हा मी या निमित्ताने मागणी करते की वसईसाठी MIDC स्थापन करावी, एक IT हब स्थापन करावं. वसईतली 25,000 लोक ही नवी मुंबई आणि मुंबईमध्ये IT क्षेत्रात काम करायला रोजचा प्रवास करतात. अध्यक्ष महोदय, त्यांना वसईमध्येच जर IT हब निर्माण झालं तर तिथेच रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांचा रोजचा इतका जीवघेणा प्रवास जो आहे तो वाचू शकेल. अध्यक्ष महोदय, मी आशा करते माझे 3-4च महत्त्वाचे मुद्दे आहेत, मला पूर्ण करू आपण द्याल अशी. अध्यक्ष महोदय, राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर झाली आहे. त्याबद्दल मी शासनाचं मनापासून आभार व्यक्त करते. आणि शेतकरी कर्ज घेऊन जे नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची सुद्धा घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. मी त्याबद्दलही त्यांचे आभार मानते आणि अभिनंदन करते. अध्यक्ष महोदय, मी या अर्थसंकल्पामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री यांनी बहिणींसाठी लाडकी बहीण योजना ही कायम चालू राहील ह्याची घोषणा केली. अनेक चांगल्या योजना महिलांसाठीच्या जाहीर केलेल्या आहेत आणि त्याचं अभिनंदन करत असताना मला एक गोष्ट नमूद करायची आहे, जी मी महिला दिनाच्या दिवशीही नमूद केली, की अंत्योदय रेशन कार्डाच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना रेशनिंग दुकानांवरतीच सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्यावेत. अध्यक्ष महोदय, ही पुन्हा एकदा मी आज इथे मागणी मांडते. अध्यक्ष महोदय, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील ठाणे ते तलासरीमधील 3 स्थानकांचे काम फेब्रुवारी 2027 अखेर पूर्ण होणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाद्वारे निर्माण होणाऱ्या या स्टेशनपैकी विरार, बोईसर आणि ठाणे ही 3 बुलेट स्टेशन्स निर्माण होणार आहेत 2027 पर्यंत. आणि विरार हे स्टेशन माझ्या मतदारसंघाच्या बाजूलाच असणाऱ्या बोईसर विधानसभेमध्ये येतं. वलईपाड्यामध्ये हे स्टेशन निर्माण होणार आहे आणि त्याच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर हा स्मार्ट सिटी म्हणून डेव्हलप होणार आहे. अध्यक्ष महोदय, या सगळ्यासाठी फक्त त्या एका स्टेशनचा विकास होणार नाही आहे, तर त्या एका स्टेशनमुळे पूर्ण वसई, बोईसर आणि नालासोपारा या 3 मतदारसंघांचा विकास होणार आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे मी मनापासून सन्माननीय मुख्यमंत्री आणि शासनाचे आभार मानते की त्यांनी ह्या कामासाठी भरीव निधीची तरतूद केलेली आहे. अध्यक्ष महोदय, तसंच अध्यक्ष महोदय, मुंबई महानगर प्रदेशात नवीन बेकायदेशीर बांधकाम होणार नाहीत त्याची खात्री करण्यासाठी GIS आधारित मॅपिंगचा वापर करून नो न्यू स्लम फ्रेमवर्क विकसित करण्यात येत आहे. हे फ्रेमवर्क पुढे इतर शहरातही लागू करण्यात येणार आहे. मी अशी आशा व्यक्त करते की वसईमध्ये सुद्धा हे न्यू फ्रेमवर्क लागू होईल, कारण की वसई, नायगाव, नालासोपारा, विरार इथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम होत आहेत. अध्यक्ष महोदय, यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि जी अनधिकृत बांधकामं आहेत ती निष्कासित करून त्यांचं पुनर्वसन करून सुनियोजित विकास करण्याची गरज आहे. तो निश्चित शासन करेल अशी मी आशा बाळगते. अध्यक्ष महोदय, कन्क्लूड करा आता. जी अध्यक्ष महोदय, अनेक गोष्टी आहेत ज्या या अर्थसंकल्पामध्ये नमूद केलेल्या आहेत, त्याचे मी स्वागत करते, अभिनंदनही करते सरकारचं. आणि महत्त्वाच्या काही गोष्टी ज्या माझ्या मतदारसंघासाठी आहेत 2-3 त्या मी आज मागणी करते इथे. पहिली गोष्ट म्हणजे महानगरपालिका होऊन 15 वर्ष झाली, पण इथे एकही स्वतःची महानगरपालिकेची शाळा नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर तो लवकरात लवकर हस्तांतरित होऊन महानगरपालिकेला 80% अनुदान देण्याचं आश्वासन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलं होतं, ते या अर्थसंकल्पामधनं पूर्ण होईल अशी मी आशा व्यक्त करते. अध्यक्ष महोदय, तसंच आमच्याकडे PHCचं श्रेणीवर्धन होऊन तिथे उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता दिलेली आहे. 114 कोटींचा प्रस्ताव हा प्रलंबित आहे. त्या प्रस्तावाला सुद्धा मान्यता देऊन तिथे 100 खाटांचं चांगलं रुग्णालय वसईमध्ये निर्माण होईल अशी मी आशा व्यक्त करते. अध्यक्ष महोदय, तसंच पोलिसांच्या बाबतीतही या अर्थसंकल्पामध्ये खूप चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत. पोलीस हा सामाजिक सुरक्षिततेचा कणा आहे. अध्यक्ष महोदय, पण आमच्या वसईमध्ये पोलिसांना राहण्यासाठी क्वार्टर्स
दिसतच नाही आहेत अध्यक्ष महोदय. जागा उपलब्ध आहे, प्रस्ताव प्रलंबित आहे. मी या निमित्ताने ही मागणी करते की माझ्या पोलीस बांधवांसाठी राहण्याचे क्वार्टर्स लवकरात लवकर तिथे बनवेल शासन, अशी मी आशा व्यक्त करते. अध्यक्ष महोदय, प्रशासकीय इमारतीची गरज आहे. तिथे सगळी कार्यालयांकडे जागा नाही आहे. एक प्रशासकीय इमारत झाली तर सगळ्या शासकीय विभागांचं कार्यालय एकाच ठिकाणी होईल आणि लोकांना सोय होईल. मी ते लवकरात लवकर बनेल. पंचायत समितीचा प्रस्ताव प्रलंबित आहे, त्याचं 24 कोटीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. या अर्थसंकल्पामध्ये ती तरतूद होऊन हेही पंचायत समितीचं काम आमचं लवकरात लवकर सुरू होईल, अशी मी आशा बाळगते अध्यक्ष महोदय. तसंच या अर्थसंकल्पामध्ये वर्षानुवर्ष ज्या गोष्टीसाठी आम्ही वाट बघत होतो, असा 25 कोटीचा निधी आमच्या रस्त्यांसाठी मंजूर झालेला आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यामध्ये नायगावच्या पुलासाठी 5 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. मी त्यासाठी शासनाचे मनापासून आभार मानते. तसंच नाबार्डतर्फे 2 पूल मंजूर झालेले आहेत, त्यासाठीही आभार मानते. आणि मी आशा व्यक्त करते की वसईचे भविष्यामध्ये सगळे रस्ते, कारण की वाढवण बंदर येत आहे आमच्याकडे, उत्तणपर्यंत येणारा कोस्टल रोड हा विरारपर्यंत येणार आहे, रिंग रोड येते आहे, मेट्रो येते आहे. ह्या सगळ्या प्रकल्पांसाठी आजच्या या भाषणाच्या निमित्ताने मी शासनाचे आभार मानते. आणि शेवट करताना अध्यक्ष महोदय, एक मिनिट अध्यक्ष महोदय, कागद सापडत नसेल तर राहू द्या. मिळाला. अध्यक्ष महोदय, राज्याच्या संतुलित विकासाला चालना देण्यासाठी प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक सुशासन या 4 स्तंभावर आधारित हा अर्थसंकल्प आहे. आणि कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचं तर वेळ आली आहे आता नवे क्षितिज गाठण्याची, स्वप्नांना पंख देऊन उंच भरारी घेण्याची. अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या स्वप्नांना पंख देणारा भक्कम आधार आहे. आणि गोरगरीब, शेतकरी, महिला, तरुण अशा समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाचे स्पष्ट सूत्र या अर्थसंकल्पातून मांडले आहे. मी पुन्हा एकदा जनहिताच्या या अर्थसंकल्पाचे जोरदार समर्थन करते आणि माननीय मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचे अभिनंदन करून माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.